तुमच्यापैकी बऱ्याच जणांना दही खायला आवडत असेल. लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत दही हे सगळ्यांनाच आवडतं. बऱ्याच जणांच्या दुपारच्या जेवणामध्ये दह्याची वाटी कंपल्सरी असते. तुमच्यापैकी बरेच जण उन्हाळ्यामध्ये रोजच्या रोज दही खात असाल, परंतु उन्हाळ्यामध्ये दही खाणं योग्य आहे का? दह्याची नेमकी काय गुणधर्म आहेत? दही कधी खाऊ नये, कोणी खाऊ नये किंवा कधी खावे, किती प्रमाणात खावे? दही खाल्ल्याने कोणते कोणते व्याधी होऊ शकतात, कोणते कोणते रोग होऊ शकतात, तसेच कोणत्या कोणत्या रोगामध्ये दही खाल्ल्याने फायदा होतो, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये बरेच जण आवडीने दह्याचं सेवन करतात. त्यांच्या जेवणामध्ये दही हे असतंच किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दह्याचा समावेश ते आपल्या आहारामध्ये करत असतात. जसे की जर तुम्ही व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी बनवली किंवा बिर्याणी सोबत दह्याची कोशिंबीर बनवली जाते आणि त्याचा आस्वाद घेतला जातो. बरेच जण तर स्वयंपाक करताना भाजीमध्ये देखील दही टाकतात. जसं की जर तुम्ही पनीरची भाजी बनवत असाल किंवा कुठलेही नॉनव्हेज बनवत असाल तर बरेच जण मॅरिनेशनसाठी दह्याचा वापर करतात. परंतु दह्याचा वापर कसा करावा याबद्दल आयुर्वेद काय सांगतो हे तुम्हाला माहित आहे का? आयुर्वेदातील बऱ्याचशा संहितेमध्ये दह्याचं वर्णन केलं आहे. चरक संहितेमध्ये गोरस वर्गामध्ये दह्याचं वर्णन केलं आहे. तर वाग्भटाचार्यांनी आपल्या अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये द्रव पदार्थांचं वर्णन करताना दुधानंतर दह्याचं वर्णन केलं आहे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की दह्याचे नेमके गुणधर्म काय आहेत. तुम्हाला वाटत असेल की दही हे गुणाने थंड आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये बरेच जण दह्याचं सेवन करतात, परंतु हे अगदी चुकीचं आहे. दही हे गुणाने उष्ण आहे. या व्यतिरिक्त दह्याचे काय गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे? दही हे चवीला आम्ल म्हणजे आंबट सांगितलं आहे, त्याचा विपाक देखील आम्ल सांगितला आहे, त्याचं वीर्य हे उष्ण सांगितलं आहे. तसेच दही हे वात कमी करण्यासाठी चांगलं आहे, परंतु आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष मात्र वाढू शकतो. रक्तदोषाला म्हणजे रक्तधातूला खराब करू शकतो. दही हे पचायला गुरु सांगितलं आहे, म्हणजे पचायला जास्त वेळ घेतो. तसेच दही हे अभिसंधी सांगितलं आहे, म्हणजे आपल्या स्रोतसांचा अवरोध करणारा आहे, चॅनल्सला ब्लॉक करणारा आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चॅनल्स ब्लॉक होतात आणि मग आपलं वजन देखील वाढू शकतं, मेद वाढतो. तसेच जर वारंवार दह्याचं सेवन करत राहिला तर तुमचं कफदोष किंवा कफाचे विकार देखील बळावू शकतात. तसेच जर तुम्हाला त्वचा विकार असतील तर ते त्वचा विकार वाढू शकतात. जर तुम्हाला सूज असेल तर ती सूज देखील वाढू शकते. परंतु योग्य प्रमाणात योग्य वेळी जर दही खाल्लं तर आपल्या शरीरातील वातदोष कमी होतो, आपलं बल वाढतं. शुक्रवर्धनसाठी देखील दह्याचं सेवन अतिशय उत्तम सांगितलं आहे. जर तुम्हाला शुक्राणू संबंधी काही तक्रार असेल, सेमेन अनालिसिस मध्ये शुक्राणूंबद्दल काही डिफॉर्मिटी सांगितली असेल किंवा शुक्राणूंची संख्या कमी असेल, तुम्हाला शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल, तुम्ही शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे इन्फर्टिलिटीने ग्रस्त असाल तर तुम्ही साखरेसोबत दह्याचं सेवन करावं. दही हे रुचिकारक सांगितलं आहे, अग्निवर्धक सांगितलं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की दही हे नेमकं कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे दही हे चांगलं विरजलेलं पाहिजे. जर दही हे अर्धवट विरजलेलं असेल तर आपल्या शरीरामधील तिन्ही दोष वाढू शकतात आणि जर ते दही चांगलं विरजलेलं असेल तर आपल्या शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी अतिशय चांगलं आहे. जर तुम्हाला कफाचे विकार असतील, तुम्हाला दही खायला निषिद्ध सांगितलं असेल तर तुम्ही दधीमंड घेऊ शकता, दह्याची निवळी घेऊ शकता. ती कफ आणि वातदोष दोन्ही कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तसेच आपले जे स्रोतस आहेत त्यांना शुद्ध करण्यासाठी देखील दधीमंड अतिशय उपयुक्त सांगितलं आहे. दही खायचं असेल तर रात्री खाऊ नये. दही हे कधीही दिवसा खावं. जर रात्री खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. दही रात्री खाल्ल्यामुळे नेमकी काय काय परिणाम आपल्या शरीरावर होतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपली पचनक्रिया बिघडते, कारण की रात्रीच्या वेळेस आपला अग्नी म्हणजे पचनक्रिया ही मंदावलेली असते आणि अशातच आपण जर पचायला जड असलेलं, अभिसंधी असलेलं दह्याचं सेवन केलं तर त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो आणि पचनासंबंधी बरेचसे व्याधी तयार होऊ शकतात.
तसेच व्यवस्थित न पचल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमदोष तयार होऊ शकतो, टॉक्झिन्स तयार होतात। दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळी जर दही खाल्लं तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो। ज्या लोकांना सर्दी, खोकला, सायनस यासारखे आजार आहेत, अशा लोकांचे आजार वाढू शकतात। कफाचे वेगवेगळे विकार देखील वाढू शकतात। तिसरं म्हणजे रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, गॅस वाढण्याची शक्यता आहे। दही हे आम्ल गुणाचं आहे, आम्ल रसाचं आहे, आम्ल विपाकी आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढतो आणि ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असतो, अशा लोकांची ऍसिडिटी वाढू शकते। रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांची सांधेदुखी देखील वाढू शकते, कारण की दही हे अभिसंधी सांगितलं आहे, आपले चॅनल्स ब्लॉक करतो, श्रोतावरोध निर्माण करतो, त्यामुळे सांधेच्या ठिकाणी वेदना होणं, सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी वाढू शकतात। रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यामुळे आपले त्वचा विकार देखील वाढू शकतात। ज्या लोकांना पिंपल्स आहेत किंवा एक्झिमा आहे, सोरियासिस आहे, फंगल इन्फेक्शन आहे, अशा लोकांनी जर दह्याचं सेवन केलं तर त्यांच्या शरीरातील पित्तदोष खराब होतो, रक्तदोष खराब होतो आणि त्यामुळे त्यांचे त्वचा विकार हे जास्त वाढू शकतात। जर तुम्हाला रक्तपित्तासारखे त्रास असेल, म्हणजे कुठूनही रक्तस्राव होत असेल, जसे की तुम्हाला नाकाचा घोळाना फुटला असेल, नाकातून रक्तस्राव होत असेल, लघवीतून रक्तस्राव होत असेल, मासिक पाळीच्या दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल, किंवा तुम्हाला जर मूळव्याध असेल, त्या मूळव्याधीतून रक्तस्राव होत असेल, तर तुम्ही अजिबात दह्याचं सेवन करू नये, कारण की अशात जर तुम्ही दह्याचं सेवन केलं तर त्यामुळे तुमचा रक्तस्राव अजून वाढू शकतो। दही हे कफ वाढवणार आहे, मेद वाढवणार आहे, म्हणून तुम्ही जर रोज रात्री दह्याचं सेवन करत असाल तर तुमचं वजन वाढू शकतं, कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकतं। आता आपण बघूया दही नेमकं कधी खाऊ नये। दही उन्हाळ्यात खाऊ नये, ग्रीष्म ऋतूमध्ये खाऊ नये, शरद ऋतूमध्ये देखील दही खाऊ नये। शरद ऋतूमध्ये पित्तदोष वाढलेला असतो, अशातच तुम्ही पित्त वाढवणाऱ्या दह्याचं सेवन केलं तर पित्त अजून वाढू शकतं। वसंत ऋतूमध्ये देखील दही खाऊ नये। वसंत ऋतूमध्ये ऊन वाढलेलं असतं, उन्हाळ्यामध्ये जर दह्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील उष्णता अजून वाढायचे चान्सेस असतात। दही कधीही गरम करून खाऊ नये किंवा गरम पदार्थांसोबत खाऊ नये। ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्सची ॲलर्जी आहे, अशा लोकांनी देखील दही खाऊ नये। ज्यांना त्वचा विकार आहे, अशा लोकांनी दही खाऊ नये। ज्यांचं वजन वाढलेलं आहे, वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी देखील दही खाऊ नये। ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस होणं याचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील दही खाऊ नये। ज्यांना IBSचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील दही खाऊ नये। आता आपण बघूया दही कधी खावे, कसे खावे आणि कुणी खावे। तर तुम्ही दिवसा दही खाऊ शकता। ज्या लोकांना अरुची आहे, खाण्यावर रुची नाही, अशा लोकांनी दही खावे, कारण की रुची वाढवणारं दही आहे। जर तुम्हाला हिवताप असेल किंवा पिनस म्हणजे प्रतिशाय असेल, नाकातून पातळ असा स्राव येत असेल, तर तुम्ही दह्याचं सेवन करू शकता। जर तुम्हाला अतिसार म्हणजे जुलाब लागले असतील तर तुम्ही दही खाऊ शकता। जर तुम्हाला मूत्रकुच्च असेल म्हणजे लघवी करताना अडथळा असेल, लघवी करताना काही त्रास होत असेल, लघवीला साफ होत नसेल, तर तुम्ही दहीच खाऊ शकता। हेमंत शिशिर, वर्षा ऋतूमध्ये तुम्ही दही खाऊ शकता। हेमंत शिशिर हे थंडीचे दिवस असतात। वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये देखील वातावरण थंड असतं, म्हणून तुम्ही उष्ण असे दह्याचं सेवन करू शकता। जर तुम्हाला बल वाढवायचं असेल, तुमचं बल कमी असेल, तुमचं वजन कमी असेल, तुम्हाला वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही दह्याचं सेवन करू शकता। तर यासाठी खडी साखरेसोबत तुम्ही दह्याचं सेवन करावं किंवा गाईच्या तुपासोबत दह्याचं सेवन करावं किंवा पंचामृत तयार करून ते पंचामृत घ्यावं। त्यामुळे वजन वाढायला मदत होते, बल वाढायला मदत होते। आपल्या लहान मुलांचं वजन वाढत नसेल तर तुम्ही पंचामृत त्यांना द्यावं। जर तुम्हाला दही खायचं असेल तर तुम्ही खडी साखर घालून दही खावे, आवळ्याची पावडर टाकून दही खावे, मध टाकून दही खावं, किंवा तुम्ही मुगाच्या वरणासोबत देखील दही खाऊ शकता, किंवा जिरं आणि काळं मीठ टाकून तुम्ही दही खाऊ शकता। जर तुमची पचनक्रिया चांगली असेल, बल चांगलं असेल, तुम्ही रोजच्या रोज व्यायाम करत असाल, तर तुम्ही रात्री जर दही खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही किंवा कमी प्रमाणात होतील। तर अशा प्रकारे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने दही खात असाल, उन्हाळ्यामध्ये दही खात असाल, तर ते आजच बंद करा। जर तुम्हाला दह्याचे फायदे घ्यायचे असेल तर योग्य प्रमाणामध्ये, योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच दही खा।
पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.